गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 12 जानेवारी 2026, सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस, शेअर मार्केटचा पहिला दिवस. आणि शनिवार रविवार काहीतरी इराणमध्ये घडेल, अमेरिकेकडनं इस्रायलकडनं असं वाटत होतं, पण काही घडलेलं नाही आहे. नुसत्याच बातम्या येत आहेत. मी आहे उदय कुर्तकोटी, हरणी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतो आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जागतिक घडामोडी, त्यानंतर शेअर मार्केट, सोनं चांदी आणि आपल्या कोर्सविषयी सांगणार आहे. आपल्या कोर्सविषयी पहिल्यांदा सांगतो, बाकीच्या गोष्टी नंतर सांगतो की ज्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. आपला कोर्सची पहिली बॅच 1-2 दिवसात चालू होती आहे आणि याच्यामध्ये आपण शेअर मार्केटच्या पलीकडे म्हणून हा कोर्स चालू करतो आहे. शेअर मार्केटमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जात नाही, कुठेही शिकवल्या जात नाही, शेअर मार्केटच्या बेसिक कोर्समध्ये, ॲडव्हान्स कोर्समध्ये किंवा इतरत्र यूट्यूबमध्ये जे काही नॉलेज दिलं जात नाही, असे जे काही अनुभवाचे बोल असतात, हे तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला मिळतील. तर हे माझे 42 वर्षाचा अनुभव एकत्र करून मी 50% कोर्स जो आहे तो त्याच्यावर केला आहे. 50% कोर्स बेसिकवर केलेला आहे, म्हणजे फंडामेंटल, नॉट बेसिक. फंडामेंटलचा जो ॲनालिसिस कसं करायचं आहे तेही प्रॅक्टिकलरित्या. इतर लोक फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे तुम्हाला 1ली ते 4थी जसा कॉम्प्युटर शिकवतात तशा प्रकारे ते शिकवतात. त्याचा काहीच उपयोग नसतो. आपल्याला सेबीची परीक्षा द्यायची नाही आहे किंवा मार्केटमधली कुठली परीक्षा द्यायची नाही आहे. आपल्याला आपल्या प्रॅक्टिकल दृष्टीने शेअर मार्केटमध्ये शेअर घेता यावेत ह्या दृष्टिकोनातनं हे सगळं फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं आहे प्रॅक्टिकली, हे आपण त्याच्यामध्ये शिकवणार आहोत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे सगळेजणं कसे शेअर घ्यावेत हे शिकवत असतात, कसे विकावेत हे कोणीच शिकवत नाही. रॅदर हे कुठंच शिकवलं जात नाही. तर तेही आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकवणार आहोत. पूर्ण एक सेशन त्याच्यासाठी आपण ठेवलेला आहे. हा कोर्स दर आठवड्याला एकदा याप्रमाणे होणार आहे. पहिली बॅच 2 दिवसात चालू होती आहे. याच्यामध्ये शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि याची जर का अजून जास्ती माहिती पाहिजे असेल, कोर्सचे डिटेल्स पाहिजे असतील, तर मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवून देईन. कोर्सची फी नॉमिनल आहे आणि ही मंथली फी असणार आहे. तर या दृष्टिकोनातनं तुम्ही या सगळ्या गोष्टी बघा. हा कोर्स तुम्हाला प्रॅक्टिकली पुढं घेऊन जाणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला प्रॉफिट मिळण्यात नक्की होईल. आणि पहिल्या 1-2 प्रॉफिट्समध्येच तुमचं सर्व पैसे, याचे 1-2 कशाला, पहिल्याच प्रॉफिटमध्ये तुमचे पैसे वसूल होऊन तुम्हाला याच्यामधनं चांगला प्रॉफिट कमवता यावा, हा माझ्या कोर्सचा उद्देश आहे. याच्यामधनं मला पैशाची अपेक्षा फार मोठी नाही. हे गणितही मी मागच्या आठवड्यातल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. याच्यातनं मला फार मोठे पैसे मिळणार आहेत अशातलाही भाग नाही आहे, कारण माझी व्ह्युअरशिप फारच कमी आहे. तर त्या दृष्टिकोनातनंही हा आपला नॉमिनल फी असलेला कोर्स आहे. याच्यासाठी आपण 10,000 वगैरे फी ठेवलेली नाही आहे, अत्यंत नॉमिनल फी ठेवलेली आहे. माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला ही सगळी फी मी सांगतो. बरं, आता बघू आपण जागतिक घडामोडींकडे. अमेरिका त्याची दादागिरी चालूच आहे. मेजर लॅटिन अमेरिकेत देशावरती
त्यांनी दादागिरी चालू केलेली आहे की आम्ही तुमचा रेअर अर्थवरती आणि ऑइल्सवरती मी कब्जा करणार आहे, हे तो कायम सांगतोय. आणि दादागिरी करून तो आपल्या बळावरती या छोट्या छोट्या देशांवरती कब्जा करायचा प्रयत्न करतोय आणि स्वतःची आर्थिक ताकद वाढवण्याचा त्याचा प्रयत्न चाललेला आहे. कारण अमेरिकेवरती 38.4 ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज आहे. हे अभव कर्ज आहे. म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था जर का आपण पाहिली तर ती 64 वर्ष चालवू शकू एवढी मोठी ती रक्कम आहे कर्जाची फक्त. तर त्याच्यामुळे त्यांनी आपल्या बळाचा उपयोग करून या गोष्टी चालू केलेल्या आहेत. पण त्याच्यामुळे त्याचा जगावरची जी पकड आहे ती ढिली होत चाललेली आहे आणि ह्याचाच परिणाम म्हणून तो स्वतःचे मित्रराष्ट्र असलेल्या युरोपशीही पंगा घेतोय. ग्रीनलँड हे स्वतःकडे पाहिजे, माझ्या ताब्यात पाहिजे असा त्याचा हट्ट आहे आणि त्याच्यामुळे शत्रू पक्षाच्या वेळी मित्रपक्षाला सुद्धा तो शत्रू बनवतो आहे. इराणवरती तो या विकेंडला हल्ला करेल किंवा काहीतरी घडेल इराणमध्ये असं खूप वाटलं होतं आणि प्रत्येक विकेंडला काहीतरी घडत असतं. तर या गोष्टी सगळ्या विकेंडलाच घडतात. त्याच्यामुळे मार्केटलाही विचार करायला 2 दिवसाचा वेळ मिळतो. ही गमतीशीर जरी गोष्ट असली तरी बऱ्याच सिरियस गोष्टी जगात चालू आहेत. कारण इराणमध्ये तेलाचा साठा अतिप्रचंड असल्यामुळे त्याच्यावर अमेरिकेचं पूर्ण लक्ष आहे आणि त्या दृष्टीनेच अमेरिकेची तयारी चाललेली आहे असं दिसतं एकंदर पिक्चर. पण याला हाच एकच पैलू नाही आहे. इराणच्या बाजूने रशिया आणि चायना उभे आहेत आणि चायना तर सक्रिय मदत करतोय. त्यांनी इराणला स्वतःची विमानं दिलेली आहेत. त्याच्यानंतर परमाणु हत्यारांसाठी त्यांनी साहित्यसुद्धा सगळं पुरवलेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीनुसार जे पिक्चर आहे किंवा ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामधनं 11 अण्वस्त्र ही इराणकडे तयार आहेत आणि इराणनी अमेरिकेला आणि इस्राईलला धमकीच दिलेली आहे की जर आमच्या विरुद्ध तुम्ही काहीही ॲक्शन घेतली, युद्ध केलं तर आम्ही परमाणु बॉम्ब टाकू. हे जगजाहीर त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या संसदेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे ही पोकळ धमकी किंवा एखाद्या मिनिस्टरच्या हवेतल्या बाता नसून जेव्हा संसदेत ही गोष्ट मांडली जाते आहे तेव्हा ती खूप सिरियस आहे म्हणायला हरकत नाही आहे. तर ह्या दृष्टीने आपल्याला याच्याकडे, या युद्धाकडे बघायचं आहे की जर चुकून माकून अमेरिकेने हल्ला केला तर रशियालाही इतर देशांवर हल्ला करायची संधी याच्यामधनं मिळू शकते आणि इराणनी जर का काही वेडंवाकडं केलं, परमाणु हल्ला वगैरे चालू केला तर मात्र जग परमाणु हल्ल्याच्या युद्धामध्ये लोटलं जाईल. तिसरं महायुद्ध चालू होईल का काय अशी परिस्थिती येऊ शकते. तर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी अति महत्त्वाच्या झालेल्या आहेत. तर त्याच्यावरती कायम लक्ष ठेवा कारण मार्केट आपलं त्याच्यावरतीही हलू शकतं. अर्थात शुक्रवारी मार्केट जे पडलं ते त्याच्यावरनं पडलेलं नाही. हे शुक्रवारचं मार्केट हे ट्रम्पनी टेरिफ वाढवण्याच्या भावावरनं पडलेलं मार्केट आहे. आपलं त्याचं डील होत नाही आहे या भावावरनं आहे. आणि आणखीन एक विचित्र खोटी न्यूज पसरलेली होती की मोदींनी ट्रम्पचा फोन उचलला नाही म्हणून मार्केट पडलेलं आहे. पण हे गमतीशीर गोष्टी असतात, ह्या काय अशा घडलेल्या नसतात. तर ह्या दृष्टीने आपल्याला त्याच्याकडे बघायचं आहे आणि त्याविषयी फारशी काळजी करायचं कारण नाही. मार्केट वर खाली होतच असतं. पण आता मार्केट अशा टप्प्यावर पोचलं आहे की जेव्हा ते वरच्या टप्प्यावर होतं तेव्हा ते वर जाईल का काय असं वाटण्याची शक्यता होती की मार्केट वरती ब्रेकआउट देईल का, आता मार्केट आणखीन खाली जाईल का आणि खालच्या लेवलला ते ब्रेक होईल का
ही आता भीती चालू झालेली आहे. तर असे विचित्र कंडिशन आत्ता चालू झालेली आहे आणि व्होलॅटिलिटी आपल्याला खूप याच्यामध्ये दिसण्याची शक्यता आहे. पण अजून तरी मार्केटनी रेंज तोडलेली नाही आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. रेंज वरच्या दिशेनेही तो तोडत नाही आहे निफ्टी आणि खालच्या दिशेनेही तोडत नाही आहे. तर याच्यामुळे नक्की काय करावं हे प्रॉब्लेम असतो. पण आपण जे मागच्या जानेवारी फेब्रुवारीपासून जे व्हिडिओज केलेले आहेत, या व्हिडिओजमध्ये आपण व्यवस्थितरित्या समजून सांगितलं आहे की तुम्हाला फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स कशाप्रकारे निवडायचे आहेत आणि ते तुम्हाला निवडल्यानंतर कशाप्रकारे पुढं जायचं आहे. प्रत्येक डाऊनफॉल निफ्टी पडला आणि आपले जर स्मॉल कॅप पडले तर प्रत्येकाचा फायदा घेऊन कसं शेअर्स आपल्याला खरेदी करायचे आहेत हे आपण व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. मध्यंतरी काहीच घडत नव्हतं तेव्हा आपल्याला पोझिशनल ट्रेड्स मिळालेले होते चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये. तुम्ही माझे पोस्ट जर का पूर्वीचे वाचलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला आपण कुठल्या कंपन्यांमध्ये किती मी प्रॉफिट कमवला हेही त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारेही तुम्हाला पुढं जाता येऊ शकतं. दोन्ही पद्धतीत पुढं जाता येऊ शकतं आणि कोर्समध्ये ह्याच्यामध्येही आपण आणखीन सखोल ज्ञान घेणार आहोत. हे जे ज्ञान मी तुम्हाला दिलेलं आहे हे काही वरवरचं ज्ञान तुम्हाला दिल्यासारखं दिलेलं आहे. हे फार डीप आपण गेलेलं नाही कारण हा विषय हा सेन्सिटिव्ह असल्याकारणाने याच्यामध्ये डीप जाताना बऱ्याचशा गोष्टी सांगणं आवश्यक असतं. पण तुम्हाला त्याची आयडिया मात्र पूर्ण मी व्हिडिओमध्ये दिली आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर मागचे व्हिडिओ जरूर बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ना काहीतरी देत गेलेलो आहे आणि शिकण्यासारखं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आणि याच्यापुढेही सांगत राहीन. माझ्या कोर्समध्ये शिकवल्या जातील अशातला भाग नाही. माझा कोर्स जॉईन केला तर ते तुम्हाला लगेच कळतील. पण मागचे वर्षभराचे व्हिडिओज जर का तुम्ही पाहिले तर तुम्हाला मी शिकवण्यापैकी 25-30% तरी तुम्हाला त्यामध्ये माहिती होऊन जाईल आणि पुढची जी आहे तीसुद्धा माझी हळूहळू तुम्हाला येतच जाणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी मी काही गोष्टी अशा सांगतो की ज्याचा उपयोग तुम्हाला शेअर मार्केटमध्ये करून घेता येतो. तर शेअर मार्केटमध्ये खरेदीचा आत्ता परत वेळ आलेली आहे. आत्ताची जी तुम्हाला खरेदी करायची आहे ही थोडीशी मोठी करायची आहे. म्हणजे आपण जे पूर्वी सांगत होतो की 5% शेअर घसरला की त्या शेअरमध्ये तुम्ही 3% शेअर खरेदी करा. म्हणजे 100 शेअर्स तुम्हाला एकंदरीत त्याचे घ्यायचे असतील तर 3 शेअर विकत घ्या असं आपण सांगत होतो. तर आता मात्र 3 शेअर विकत न घेता तुम्हाला 5 शेअर विकत घ्यायचे आहेत. तर हे तुम्हाला मी सांगतो आहे. म्हणजे 2 शेअर जास्ती घ्यायचे आहेत कारण शेअर मार्केट खूप पडलेलं आहे. निफ्टी शुक्रवारी बऱ्यापैकी पडलेला आहे आणि आजही खालच्याच पातळीला राहण्याची शक्यता असल्यामुळे स्मॉल कॅप्स हे जास्ती पडतील. म्हणजे 1%च्या आसपास पडतील, 1 ते 1.5%. तर त्याच्यामुळे तुम्हाला परत खरेदीची संधी याच्यामध्ये मोठी मिळेल आणि खालच्या भावात मिळेल. फक्त शेअर मात्र फंडामेंटली स्ट्रॉंगच पाहिजे तरच तुम्ही त्याच्यामध्ये हात घाला. सर्वसाधारण शेअर्समध्ये किंवा टी व्हीवर ऐकलेल्या शेअर्समध्ये कोणीतरी ॲनालिस्ट सांगतो म्हणून तुम्ही तो शेअर घेऊ नका. कारण त्या ॲनालिस्टचे स्वतःचे व्ह्यूज असतात आणि स्वतःच्या व्ह्यूप्रमाणे तो शेअर सांगत असतो. आपल्याला आपला व्ह्यू असतो स्वतःचा आणि स्वतःचा व्ह्यू आणि दुसऱ्याचा व्ह्यू हा नेहमी कॉन्फ्लिक्ट करत असतो. त्याच्यामुळे तोटाच होत असतो. म्हणजे तुम्ही टी व्हीवरती ऐकून जर का शेअर्स घेतले तर घेणाऱ्यांचे हाल बघा. ते हाल सगळे टी व्हीवरती सुद्धा परत येत असतात. की प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर 90% लोक मला लॉस झाला आहे म्हणून रडत असतात. का तर त्यांनी टी व्हीवरचं ऐकून शेअर्स घेतलेले असतात. स्वतःचं मत नसतं किंवा स्वतःचा अभ्यास नसतो. तुम्ही जर का पाहिलं तर साधी नोकरी लागण्याकरता तुम्हाला आयुष्याची 20 वर्षे शिक्षणात खर्च करावी लागलेली आहेत.
एवढा मोठा कालावधी खर्च केल्यानंतर, थोडा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी नोकरी लागू शकते. तर हे जर का असेल आणि थोडे पैसे मिळवण्याकरता, म्हणजे मंथली खाण्यापिण्याचे पैसे, राहण्याचे, जगण्याचे पैसे मिळवण्याकरता जर तुम्हाला 20 वर्ष नॉलेज घ्यावं लागलेलं असेल, तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला श्रीमंत होण्याकरता किती कष्ट करायचे आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला झोकूनच द्यावं लागतं शेअर मार्केटमध्ये, तरच तुम्ही ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकता. नाहीतर पैसेच बरेच जण कमवत असतात, पण नुसते पैसे कमवून डेलीचे रुटीन किंवा डेली पोटपाणी भागणं हा याच्यामागचा उद्देशच नाही आहे. तुम्ही श्रीमंत होणे आणि श्रीमंत कॅटेगरीत जाणे, म्हणजे तुमच्याकडे एक 10 कोटी रुपये जमलेले असणे, हा या शिकवण्याचा हा उद्देश आहे. आणि हेच आपण कोर्समध्येही शिकवणार आहोत. आता हे झालं शेअर मार्केटविषयी. दुसरं आहे सोनं चांदी. सॉरी, सूर्य डोळ्यावर येतोय. सॉरी. यामुळे त्याच्या तिरपेमुळे ती शिंक येते. थंडी अजिबात नाही आहे इथं. अजिबात नाही म्हणजे रात्री पडते, पण सूर्य उगवला की थंडी गायब आहे सध्या तरी. कालपर्यंत होती, आजपासून गायब आहे. आणि तरी इथल्या लोकांना मात्र थंडी वाजते, कारण इथलं जे कोकणातलं हवामान आहे, या हवामानामध्ये राहणाऱ्या लोकांना 16 हे टेम्परेचरसुद्धा थंडीचं वाटतं, 17 टेम्परेचरसुद्धा थंडीचं वाटतं. यांना थंडीची सवय म्हणजे 19-20 या टेम्परेचरपर्यंतच आहे. पण ह्यावेळेस मात्र 12पर्यंत टेम्परेचर गेलं होतं. मग बहुधा कोकण किनारपट्टीमध्ये 12 टेम्परेचर हे पहिल्यांदाच गेलेलं असावं असं मला वाटतं आहे. आणि एवढं खाली गेलेलं मी कधीही पाहिलेलं नाही, ह्या वर्षीच गेलेलं आहे. असो, सोनं चांदीमध्ये आपल्याला सोनं आणि चांदी दोन्ही आत्ता वर आहेत, पण याच्यामध्ये एक डीप येण्यासाठी सगळे फॅक्टर्स तयार आहेत. आणि असे तयार आहेत की निम्मे फॅक्टर्स हे सोनं चांदी वर नेण्याकरता आहेत, ते परमनंट आहेत. म्हणजे सोनं चांदीची परमनंट दिशा वरचीच आहे. पण निम्मे फॅक्टर्स असे आहेत की जे तात्पुरते आहेत आणि ते चांदीला खाली खेचण्याकरता पुरेसे आहेत. पण चांदी खाली गेलं तर सोनं त्याच्याबरोबर थोडंफार तरी खाली जाणारच जाणार. तर ह्या दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर सोन्या चांदीमध्ये आपल्याला खरेदीची संधी येऊ शकते. तर आपण मागच्या व्हिडिओजमध्ये सोन्या चांदीचे लेवलही सांगितलेले आहेत, तर मागचेही माझे व्हिडिओ जरूर बघा. तुम्हाला त्याच्यामध्ये सोन्या चांदीचे लेवल्स मिळतील. आणि त्या लेवलला जर का आलं तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून तुम्ही सोनं चांदी विकत घ्यायला हरकत नाही. अजूनही सोनं किंवा चांदी ह्याच्या विक्रीची वेळ नक्की आलेली नाही. ती आली तर मी तुम्हाला जरूर माझ्या व्हिडिओजमधनं सांगत राहीन, माझ्या पोस्टमधनं सांगत राहीन. तर माझ्या पोस्टही बघत राहा, कारण जर काही इमर्जन्सी पद्धतीने सांगायची झाली तर व्हिडिओला वेळ नसतो. आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकेस तोपर्यंत ती वेळ बऱ्यापैकी निघूनही गेलेली असते, कारण बऱ्याच लोकांचे ETFs वगैरे असतात. तर ETFची वेळ 3:30 वाजेपर्यंतच असल्याकारणाने जर 3 वाजता कुठली न्यूज आली, 2:30 वाजता आली, तर मला फक्त पोस्ट पटदिशीने टाकता येऊ शकते. त्यामुळे माझ्या पोस्टही बघत राहा. माझे सर्व व्हिडिओज हे तुम्ही 1.75x ह्या स्पीडनी बघा, तुम्हाला ते चांगले ऐकू येतील. कारण माझं बोलणं हे स्लो आहे आणि हे मला माहिती आहे, पण फास्ट बोलू शकत नाही, कारण हे कुठली स्क्रिप्ट मी वाचून तुम्हाला सांगत नसतो. हे मी माझ्या मनातल्या ज्या काही विचार आहेत, भावना आहेत, या तुमच्यासमोर सगळ्या व्यक्त करत असतो आणि त्या वाटे मी बोलत असतो. TV च्या अँकरसारखं मी स्क्रिप्ट वाटे बघून बोलत नसतो. तर त्याच्यामुळे हे विचार करून व्यवस्थित बोलावं लागतं आणि न चुकता बोलावं लागतं. त्याच्यामुळे तुमचा कुठेही तोटा होणार नाही अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात, तुमच्यासमोर ठेवाव्या लागतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मला लोकही सांगतात की कॅमेऱ्याकडे बघून बोला, पण कॅमेऱ्याकडे बघून बोलायला लागलो
तर माझं कॉन्सन्ट्रेशन फक्त कॅमेऱ्याकडे जातं आणि विचाराकडे कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की विचार अडकायला लागतात. मी प्रयत्नही केला होता तसा, पण विचार जर काय अडकत असतील तर काही उपयोगच नाही आहे. तर त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे म्हणजे माझ्या या गोष्टी समजून घेऊन तुम्ही मला माफ कराल अशी अपेक्षा आहे, जरी मी कॅमेऱ्याकडे बघत नसलो तरी. म्हणजे कॅमेऱ्याकडे आता मी बघतोय, पण कॅमेऱ्याकडे बघितलं की नियरली ब्लँक व्हायला होतं. म्हणजे काय बोलावं हे कळत नाही. तर तुम्ही मला माफ कराल अशी अपेक्षा आहे आणि या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून योग्य दिशेने पुढं जा आणि भरपूर पैसे कमवून श्रीमंत व्हा, असंच माझं सांगणं आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड डे, सी यू.